नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलवरती मनापासून सरचे स्वागत. तर आज जरग सर आहेत, तर आज आपल्या सरांना मानदेश भूषण पुरस्कार मिळालाय. तर सर, कशाबद्दल आपल्याला पुरस्कार मिळालाय? हा पुरस्कार आपल्याला एक सामाजिक कार्यासाठी म्हणजे थोडक्यात आपण वृक्षारोपण केलेलं आहे आणि ते स्वतः जगवलेले आहेत. त्यासाठी कष्ट, पैसा आणि त्याची निगा राखणं आणि संपूर्ण त्याची व्यवस्थित वाढ होईपर्यंत ते सांभाळणे यासाठी आपल्याला. तर आज आपण सरांच्या घरी आलेलो आहेत. तर जरग सरांच्या सर, आज म्हणजे स्वतःच्या खर्चातून हे सगळं बघताय? हो, स्वतःच्या खर्चातूनच पाहतो आणि सर्वांचं सहकार्य घरातील. माझ्या घरातील एक मोठे बंधू आहेत, नंदकुमार जरग, त्यानंतर दुसरे 2 नंबरचे आहेत भारत भगवान जरग आणि त्यांची फॅमिली आणि माझी फॅमिली, सर्वांचा त्यामध्ये सपोर्ट असतो आणि सपोर्ट आहे, त्यामुळे हे आपण करू शकलो. तर आपण बघताय की सरांची फॅमिली, त्यांचे बंधू आहेत, छोटे बंधू आहेत, मोठे बंधू आहेत. तर आज सर, आज आपण नमस्कार. आज आपण बघितलं की सरांनी 1000 वृक्षारोपण केलं, त्याची पोचपावती म्हणजे आज सरांना मानदेश भूषण पुरस्कार आपल्या चैतन्य करिअर अकॅडमीच्या वतीने देण्यात आलेला आहे. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय 2 शब्द? त्याने जे वृक्षारोपणाचा जे ध्यास घेतला ते पहिल्यापासून त्याला त्याची आवड होती आणि त्यामुळं वृक्षारोपण करण्याचा एवढी आवड असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी त्याला घरी असो किंवा रानामध्ये जरी असेल तर प्रत्येक ठिकाणी जिथे सोयीनुसार ते झाडे लावणे हे करणे ही त्यांची एक सवय होती आणि त्यामुळं काय झालं, त्यांच्याला त्या सवयीतून आवड निर्माण झाली आणि त्या आवडीने त्यांनी प्रत्येक ठिकाणी जिथे जरुरी असेल तिथे त्यांनी हा प्रयत्न केला आणि झाडे लावली आणि आज तेही स्वतःच्या पैशाने. असं नाही की दुसऱ्याकडून घेतले किंवा वर्गणी केली, असं काही नाही. स्वतःच्या पॉकेटमधून खर्च करून त्यांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि राबवत आहेत आणि मला वाटतं राबवत राहतील. त्यानुसार आपल्याला ते स्वतः करायचं होतं आणि जर नंतर कोण आपल्याला मदत करत असतील तर त्यांची स्वीकारू, असं एक मानसिकता होती, पण आपल्याला तसं काय झालेलं नाही. तर मित्रांनो, आज तर आपल्या चॅनलला ओळख करून द्या. नमस्कार. नमस्कार, मी शोभा नंदकुमार जरग, शशिकुमार जरग यांची मोठी वहिनी. अजून कोण बोलणार? सावित्री बोलली. आणि त्यांना नेहमी म्हणजे सायन्सचं शिक्षक असल्यामुळं पर्यावरण वगैरे त्याबद्दल भरपूर आपुलकी होती आणि आहे पण. त्यामुळे त्यांनी बरेच दिवस झालं ठरवलं होतं की झाडे लावायची, त्यामुळे आपलं पर्यावरण पण सुधारते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जिथे जिथे सावली नसेल त्यांना सावली भेटेल. त्यामुळे स्वतःच्या खर्चाने ते त्यांना जेवढं होईल ते त्यांच्याप्रमाणे करतात ते. आणि पूर्ण परिवाराच्या, आमच्या पूर्ण परिवार सगळ्यांची साथ आहे. माझे दीर, जाऊबाई, सर्वांची, मुलं दिराची किंवा आमची मुलं. सुरुवातीला तर कानिपनाथ मंदिराजवळ आम्ही स्वतः पण माझ्या मुलांनी आम्ही सुरुवात केली होती आणि तिथून पुढे बाकीचे पण आम्ही आल्यावर लागतोच करू, काय नाही असं नाही. पण माझे दीर, जाऊ, दिराची मुलं ते पण करू लागतात सगळं. त्या सर्वांचं म्हणजे आहे सपोर्ट. तर सर, आज तुम्हाला ही प्रेरणा कोणाकडून मिळाली आज एवढं म्हणजे झाडे लावणे? आता प्रेरणा मिळाली त्यापेक्षा काय झालं, गावामध्ये कानिपनाथ मंदिर आहे आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही लहान असल्यापासून मंदिरात जत्रेला जातो. जत्राची उन्हाळ्यामध्ये असते. बऱ्याच वेळा असं वाटलं, मनात येत होतं की अरे इथं सगळे झाडं नाहीत. त्यावेळेस बैलगाडीने आम्ही जत्रेला जायचो आणि बैलगाड्या 2 बाजूला उभ्या राहिल्या की त्यानंतर आम्ही त्याला काहीतरी घोंगडे किंवा कागद बांधून सावली करून त्यासाठी त्याच्या खाली बसायचो. मग बरेच दिवसानंतर असं एक लक्षात आलं की ते आपल्याला काय करता येईल का. आता आपण नोकरी करतोय तर यातून जर आपल्याला काही योगानं काही करता आलं तर बघूया आणि जर झाडं लावण्याचा योग येईल का ह्या विचारात होतो. आणि हा योग नोव्हेंबर 2019ला आला आणि तिथून पुढं एकच ध्यास घेतलं की जिथं मंदिर आहे किंवा सावलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण स्वखर्चानं स्वकष्टानं झाडं लावायची, सावली निर्माण करायची. हा एक वैयक्तिक स्वतःच्या प्रेरणेतून तयार झालेला आहे. आणि तो विचार असा होता की पुन्हा एक आठवलं की ज्या जगात जसं जन्माला आलो तसं मरायचं नाही, हा एक विचार होता.
की काहीतरी वेगळं करायचं, समाजासाठी करायचं आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आज आपण नोकरी मिळवतोय म्हणजेच आपल्या घरच्यांचं, आई वडील, बहीण भाऊ सर्वांचं आपल्या पाठीमागं काहीतरी आहेच आणि त्यामुळं त्यातून सगळ्याच्या प्रेरणा मिळत गेलेल्या आहेत. तर मित्रांनो, आज आपण सरांचे आपण ऐकले म्हणजे त्यांचं संघर्ष, त्यांनी कशी सुरुवात केली, झाडे लावा झाडे जगवा. तर मित्रांनो, त्यांच्या पण आपण जे कानिपनाथ मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, धुळदेव मधलं मंदिर आहे, आमच्या इथं परत वावर हिऱ्यापाशी पानलिंग मंदिर आहे, तिथेही त्यांनी खूप झाडे लावलेले आहेत. तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात की सरांनी कशी झाडांची निगा राखली. म्हणजे झाड लावणं म्हणजे हे नुसतं काम नाहीये, तर त्याचं संगोपन करणं हे पण मोठी जबाबदारी असते. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण म्हणलं होतं तुम्हाला की आज सरांनी जे झाडे लावलेले आहेत आपल्या कानिपनाथ मंदिरापाशी, तिथे आज आपण लोकेशन वरती आलेलो आहे. तर सर, आज आपण जे कानिपनाथ महाराजांपाशी आज लावले आहेत वृक्षारोपण, तर कधी लावले होते आपण? हे कानिपनाथ मंदिर हे आमच्या गावाचं एक प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि या मंदिरापुढं झाडांची संख्या कमी होती आणि यात्रा आपली चैत्र महिन्यामध्ये असल्यामुळे पूर्ण उन्हाळ्यात यात्रा असल्यामुळं लोकांना बसण्यासाठी, फिरण्यासाठी किंवा थांबण्यासाठी सुद्धा सावलीचा इथं प्रश्न बराच होता. आणि याचा विचार करून नोव्हेंबर 2023 मध्ये प्रथम कानिपनाथ मंदिराची 600 झाडं एकाच वेळी वृक्षारोपण केलेलं आहे. आणि ते केल्यानंतर नुसतंच वृक्षारोपण करून थांबलेलं नाही, तर त्याची पूर्ण 3 वर्ष वाढ होईपर्यंत त्याचा स्वखर्चानं, स्वकष्टानं निगा राखलेली आहे. आणि आज जे तुम्हाला निसर्ग दिसतो, परिसर, तो आज आपल्या कष्टाचं चीज आणि आपल्याला एक आनंद देणारा भाग आणि सर्वच लोकांना मंदिराकडे आल्यानंतर छाया, थंडगार हवा मिळण्याचं ठिकाण म्हणजेच कानिपनाथ मंदिर. तर मित्रांनो, चला आपण सरांनी जे वृक्षारोपण केलेले आहे, तर चला आपण आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल वरती बघूयात. तर मित्रांनो, जर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. युट्यूब, फेसबुक, इंस्टा वरती पेजला फॉलो करा. तर चला मित्रांनो, सरांसोबत आपण त्यांचं ज्याने झाडं लावलेत सरांशी आपण बघूयात. तर सर, आज आपण हे जे झाडे लावलेले आहेत तर बघतात की मोठे झाडे झालेले आहेत. हो, बरोबर आहे. तर ह्याचं म्हणजे कधी लावली होती झाडं? नोव्हेंबर 2019 मध्ये. हा, नोव्हेंबर 2019 मध्ये एकाच वेळी या ठिकाणी आपण 600 झाडं लावलेली आहेत. वेगवेगळी म्हणजे सावली देणारी झाडं आहेत आणि त्याची संपूर्ण निगा राखणं, पाणी घालणं आणि सांभाळणं हे सुद्धा आपण ते 3 वर्ष पूर्ण करून आज जे झाडं दिसतात ते त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो आणि लोकांनाही सुद्धा त्याचं समाधान वाटतं. पाहण्यासारखं नाही तर मंदिराकडे आल्यासारखं वाटतं की मंदिर हा परिसर हा हिरवाईने नटलेला दिसतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आनंद व्यक्त करतो की झाडामुळे मंदिराला शोभा आलेली आहे. पण सर, आपण बघता की काय काय जण झाडं लावतात त्याच्यापर्यंत निगा राखायची नाहीये, पाणी द्यायचं नाही. तर आज तुम्ही मुंबईमध्ये ते जॉब वगैरे होता, टीचर म्हणून हो. तुम्ही होता, हम्म. तर त्याची तर म्हणजे तुमच्यातून म्हणजे प्रेरणा जी घेतली शिक्षक माध्यमातून, तर तुमचे प्रेरणास्थान कोण होतं? आता प्रेरणास्थान जर म्हटलं तर आपलं पण स्वतः आहे. कारण का, उन्हाळ्यामध्ये जत्रा असते गुढीपाडव्यानंतर 3 दिवसानंतर आणि त्यामुळे इथं भयंकर ऊन असतं, लोकांना उभा राहायला सुद्धा जागा नसते. आणि त्यामुळे एक विचार असा मनात आला की आज आपण नोकरीला लागलेलो आहे आणि आता फक्त पैसे मिळवणं जर आपलं ध्येय नसावं तर त्या पैशातून आपल्याला काही सामाजिक कार्य करता येईल का, हा विचार मनात आला. आणि नोव्हेंबर 2023 मध्ये निश्चय केला की आज आपण या मंदिराच्या भोवती झाडं लावायची आणि सावली आणि थंडावा, गारवा प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला मिळाला पाहिजे, हा उद्देश ठेवून झाडं लावलेली आहेत. तर मित्रांनो, आपण बघता की सर आपलं म्हणजे शाळा म्हणजे शिक्षण कुठं, म्हणजे राजेवाडीमध्ये झालं का बाहेर? माझं प्राथमिक शिक्षण राजवाडीमध्ये झालं आणि माध्यमिक शिक्षण देवापूर आणि कॉलेजचं शिक्षण BSc सांगलीला आणि सांगलीनंतर पुन्हा BEd कॉलेज मी जयसिंगपूरला केलं आणि नंतर नोकरीसाठी मुंबईला गेलो. तर मित्रांनो, सर आज आपण बघू शकता की झाडं लावलीत वगैरे. आता ते समोर तुम्ही बघतायच की झाडं खूप मोठी झालेली आहेत. तर पुढच्या म्हणजे पिढीला किंवा ऑक्सिजन मिळेल का? तर आता आपण बघता झाड तोड भरपूर चालू आहे, जंगल तोडतात, झाडे तोडतात. अगदी बरोबर आहे.
तर ह्याच्यावर दुष्परिणाम होईल का? निश्चितच दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, कारण वनस्पती हा पासून आपल्याला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतो आणि ऑक्सिजन जर बंद झाला तर आपण कोरोनाच्या काळातली परिस्थिती पाहिलेली आहे. त्यामुळं झाडं लावणं आवश्यक आहे. जरी झाड तोडलं तरी झाडं त्याच्यात दुप्पट लावणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका मागणी घेतलं शेती बरी. नाही, नोकरीपेक्षा शेती बरी म्हणता येत नाही. त्याला काहीतरी आपल्याला थोडा पूरक व्यवसाय जोडधंदा आवश्यक आहे. निव्वळ शेतीवरच सर्व चालू शकत नाही. म्हणून आता सध्या आपल्याला शेतीला एक पूरक जोडधंदा काहीतरी असावा. आता मी नोकरीनिमित्त बाहेर होतो, मला दर महिन्याला पगार मिळत होते, त्यामुळे मी जरा समाधानी असल्यासारखं होतो. पण त्यातून आपल्याला त्या काय करावं, फक्त आपल्यासाठी जगणं हे जगणं नवं हा विचार करून आपण संकल्प राबवत आहोत. तर मित्रांनो, राजेवाडी गाव हे सांगली जिल्ह्यातून आहे आणि आपल्या सातारा जिल्ह्याच्या बाउंड्री आणि सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती आहे. तर इथं आपले कानिपनाथ मंदिर आहे, खूप सुंदर, म्हणजे आपले राजेवाडीचे आराध्य दैवत. अगदी बरोबर आहे. तर प्रत्येक गावाला काय ना काहीतरी ऐतिहासिक किंवा छोटस मंदिर असं असतं, पारंपरिक ते जपत असतात. तर आपल्या गावची यात्रा कधी असते, म्हणजे काय? गुढीपाडव्यानंतर तिसऱ्या दिवशी, मग 3 दिवस यात्रा असते गुढीपाडव्यानंतर, आणि ते अगदी उन्हाळ्याचे दिवस असतात. आणि त्यामुळे इथं उन्हाळ्यामध्ये सावलीची व्यवस्था नसते आणि त्यासाठी आपण हा संकल्प राबवलेला आहे. आणि संपूर्ण हा संकल्प स्वखर्च स्वकष्ट. आणि एक हे झाड, त्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे जेवढी झाडाला आपण खड्डे घेतले तेवढे सर्व झाडं पूर्ण सुस्थितीत व्यवस्थित आहेत आणि ते राखण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि त्यासाठी काय, माझा भाऊ एक गावी असतो, भाव आणि त्याची मंडळी या दोघंच, म्हणजे माझी वहिनी. आणि बऱ्याच वेळेस मला जर काही अडचण आली मुंबईत न येण्याची तर ते भाऊ स्वतः पाहतो आणि त्याच्यामुळे सुद्धा मला हे शक्य झालेलं आहे. म्हणजे संपूर्ण फॅमिलीचा, आणि माझ्या फॅमिली तर बिलकुलच अडचण नाही. त्यांनी सुद्धा सर्व जे करताय ते योग्य आहे असं मुलांनी किंवा माझ्या मंडळीने सुद्धा सांगून टाकलेलं. म्हणजे घरचा सपोर्ट तुम्हाला? घरचा सपोर्ट मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून हे करू शकलो. अन्यथा आपण पाहतो झाडं लावण्यासाठी खड्डे घेतो, ते झाड तोच खड्डा दर वर्षी असतो, पण तो आपण संकल्प मोडायचा आणि जगवून दाखवायचं आणि गेलं तर दुसरं लावणार या उद्देशाने आपण झपाटून गेलो आणि ही सेवा करण्याचं व्रत केलं. आणि जिथं जागा मिळेल तिथं झाडे लावणं हा एक आपण संकल्प मानला. आणि कमीत कमी एक सर्वसाधारणपणे आपल्याला एक 11,000 झाडं लावण्याचा एक संकल्प आहे आणि तो पूर्ण करणार. तर सर, आज तुमचं कार्य खूप महत्वाचं आहे. म्हणजे ह्याला म्हणजे संपलेला अवतार असा होतो त्या झाडावर, बरोबर. कारण ते झाड आपल्याला जगवण्यासाठी मदत करतं आणि आपण त्याचा तो विचार करणं गरजेचं आहे. सर, पुढच्या पिढीला तुम्ही काय, म्हणजे काय संदेश द्याल? पुढच्या पिढीला हाच संदेश की प्रत्येकानं कमीत कमी एक झाड दरवर्षी लावणं गरजेचं आहे. आणि जर शक्य झालं तर त्यांनी मोठा उपक्रम राबवला सार्वजनिक, तरी सुद्धा चांगलंच होणार आहे. कारण झाडाशिवाय आपल्याला ऑक्सिजन मिळू शकत नाही, ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. आणि फळ आणि सावली आणि आनंद देणारं दुसरी माय म्हटलं तरी त्याला म्हणजे योग्य ठरेल. ते झाड हीच आपली दुसरी आई आहे. तर मित्रांनो, आज सरांनी जे झाडं लावली होती आज ते फळाला आलेले आहेत. म्हणजे त्याचं सावली पण मिळते, काही झाडं सावली देतात, काही झाडं फळ देतात, तर काही झाडं फुलं देतात, काही झाडं सुगंध देतात. तर हे सरांनी जे संकल्पना राबवलेली आहे की एक झाड हाच एकच पर्याय, वृक्षारोपण आणि संवर्धन, त्याच्याशिवाय पर्याय नाही. निसर्गाचं समतोलन, आणि आपण काय करायला लागलो सध्या, निसर्गाचा समतोल जसं बिघडेल याच्याकडे जास्त बऱ्याच लोकांचं लक्ष आहे. पण मला वाटतं की निसर्गाचा समतोल योग्य राहावा आणि संतुलित राखण्यासाठी वृक्षारोपण करणं, निवळ करणंच नव्हे तर त्याचं संवर्धन करून योग्य स्थितीत वाढ होईपर्यंत सांभाळ करणं हेच आहे. तर सर, आज आपण बघता की औषध वनस्पती आहेत, असे भरपूर वनस्पती आहेत. तर त्याच्यामधून असे म्हणजे कोणते झाडे लावावेत किंवा कोणते नाही लावावेत? निश्चितच आपल्याला पूर्वीपासूनच आलेलं आहे की औषधी वनस्पतीचं पहिला औषधी उपचारच होते वनस्पतीपासूनच मिळणार. आणि आता त्या औषधी वनस्पती बरोबरच आपल्याला सावले देणारी, फळं देणारी सुद्धा झाडं लावणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणारी झाडं म्हणजेच वड आणि पिंपळ हे सुद्धा लावणं गरजेचं आहे. ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला ऑक्सिजन देत राहतात असतात. म्हणजे वड लावणे पण गरजेचंच आहे. नक्की गरजेचं आहे. तर मित्रांनो, आज सरांनी जे झाडं, माझं नाव प्रकाश नामदेव पुजारी, राहणार राजेवाडी.
तर आज म्हणजे कसं वाटतं आज सरांनी आपल्या म्हणजे झाडं वगैरे लावलेली, तर तुमचं म्हणजे त्याच्यामध्ये काय योगदान म्हणजे? माझं योगदान आहेच, पण त्यांची संकल्पना आणि त्यांचं कष्ट हे बघूनच आम्हाला वेगळंच काहीतरी वाटलं. आज ते शिक्षक 1,00,000-1,50,000 पेमेंट घेते तरी त्यांनी ही संकल्पना राबवली आणि हे केलं आणि आम्हालाही करायला आवडलं. त्यांच्यामुळे आम्हाला पण प्रेरणा मिळाली, सरांमुळे तुम्हाला आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाली, प्रेरणा मिळाली आम्हाला. प्रत्येक त्यांच्यामुळे झाडं लावले त्याचा त्यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली. प्रत्येक ठिकाणी त्यांनीच प्रेरणा दिली आम्हाला, तेव्हा आम्हाला बी असं काय ते करावं वाटतंय त्यांचं बघून. तर तुम्हाला पण शुभेच्छा सर. सरांचे जे तुम्ही झाडं लावले ते जपताय हा, हे खूप महत्वाचं आहे. आम्ही सगळे झाडं- मिळून त्याचं कष्ट घेतोय, जपतोय. हा, तेच सर तर आहेतच. सर आहेत सर पण सरांचं बी काम हा. खूप मोठं आहे. त्यांना पुरस्कार मिळाला आपल्या चैतन्य अकॅडमी कडून, गौरव पुरस्कार. तर त्याच्याबद्दल 2 शब्द. त्यांना पुरस्कार ह्यात आम्हाला बी खूप खूप आनंद झालेला आहे. आम्हाला बी चांगलं वाटते. असा पुरस्कार म्हणून अजून भरपूर कामं करायचे त्यांना करणारी आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे सगळ्या ठिकाणी. लावले त्यांच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या राजमुद्रा पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.